सर्वांना सलाम. अहो सलाम. प्रभूची स्तुती असो की प्रभू परमेश्वरानं पुन्हा एक वार आपल्याला त्याच्या भक्ती मंदिरामध्ये उपस्थित राहून त्याची स्तुती करण्याची, त्याचं गौरव करण्याची, त्याची आराधना करण्याची, प्रार्थना करण्याची आणि त्याचं वचन ऐकण्याची संधी दिलेली आहे. आपण आनंदी आहात का सर्वजण? किती जण आनंदी आहेत मला दाखवा. फार छान. देवाची स्तुती असो. आपण सर्वजण आनंदी दिसता. काही लोक आजारी आहेत, खोकलत आहेत, तरीसुद्धा आनंदी आहेत. आनंद हा आमच्या जीवनात येणाऱ्या विविध परिस्थितीनं हिरावून घेतला जाणारा भाग नाही. सुख कमी होऊ शकेल, परंतु आनंद विरत नाही. आनंद ही एक आमच्या जीवनाची अवस्था आहे. आज आपण ह्या शास्त्रभागाकडं बघत असताना हा विचार करणार आहोत की या नवीन वर्षामध्ये प्रभू परमेश्वराची माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे. या नवीन वर्षामध्ये परमेश्वराची माझ्या मंडळीसाठी काय इच्छा आहे. या नवीन वर्षामध्ये परमेश्वराची माझ्या कुटुंबासाठी काय इच्छा आहे. आणि ते प्रश्न मनामध्ये ठेवून आपण ह्या शास्त्रभागाकडे वळणार आहोत. आणि तुमचा आणि माझा स्वर्गीय बाप, ज्याला आम्ही आमचा मेंढपाळ म्हणतो, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आणि मी त्याची मेंढरं आहोत. त्या मेंढरा प्रती देवबापाचा काय उद्देश आहे, त्या मेंढरांप्रती प्रभू परमेश्वराची काय इच्छा आहे, प्रभू परमेश्वर कुठले पावलं उचलतो, प्रभू परमेश्वर काय करतो, काय करत नाही, या सर्व दृष्टिकोनातून आपण या शास्त्रभागाकडे बघण्याचा आज प्रयत्न करू. आणि त्यातून वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या, मंडळी ह्या नात्यानं, प्रांत ह्या नात्यानं देवाची आमच्यासाठी काय इच्छा आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत. आता काही प्रश्न या शास्त्रभागामध्ये दिलेले आहेत आणि उत्तरंसुद्धा या शास्त्रभागामध्ये दिलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळेस जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्या प्रश्नातच उत्तरसुद्धा असतं. हे आम्हाला देवाच्या वचनातून शिकायला मिळतं. तर तसे काही प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्रभागात विचारतो. त्या प्रश्नांमधून आपण त्यालाच काय उत्तरं आम्हाला द्यायची आहेत त्या उत्तरांकडे सुद्धा लक्ष देणार आहोत. किती लोकांनी मेंढपाळ बघितला, धनगर बघितला? जवळपास सर्वांनी मेंढपाळ किंवा जे धनगर असतात त्यांना बघितलेलं आहे. आणि त्यांची ती मेंढरं कशा पद्धतीनं ते हाकतात, कशा पद्धतीनं त्यांना ते सांभाळतात, कशा पद्धतीनं त्यांना योग्य ठिकाणी ते नेतात, हे आम्हाला माहीत आहे. आणि तुम्हाला आणि मला मेंढपाळ या शब्दाचा परिचय अगदी बालपणापासूनच होतो. कारण मला असं वाटतं जन्मतःच एक अध्याय जो सर्वांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो तो आहे स्तोत्र 23. आणि त्याचा जो मथळा आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे, त्याचा जो विषय आहे तो आहे मेंढपाळ. आणि आम्ही लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि म्हणून या मेंढपाळाची कथा, या मेंढपाळाची संकल्पना आमच्यासाठी काही नवीन नाही. ही बालपणापासूनच आमच्या मनात रुजविली जाते. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एका अशा माणसाबद्दल बोलत आहे ज्याच्याकडे 100 मेंढरं आहेत. म्हणजे अशा एका मेंढपाळाबद्दल बोलत आहे ज्याच्याकडे 100 मेंढरे आहेत. आणि तो प्रश्न विचारतो, तुम्हास कसे वाटते, तुम्हास कसे वाटते, कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्यातून एखादे भटकले तर तो ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास जाणार नाही काय? प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी तुमची आणि माझी जी सत्सत विवेक बुद्धी आहे, तुमचं आणि माझं जे कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो, त्याला उद्देशून या ठिकाणी प्रश्न करत आहे. जी सर्वसाधारण विचार करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला तो प्रश्न विचारत आहे की एका माणसाकडे 100 मेंढरं आहेत, त्याच्यातून एक हरवलं तर ते जे हरवलेलं आहे, जे भटकलेलं आहे, ते शोधण्यासाठी तो जाणार नाही काय? आणि जेव्हा तो जातो तेव्हा या 99ला एका ठिकाणी सोडून तो जाणार नाही काय? आणि हा प्रश्न समोर तुमच्या मांडलेला असताना मी विक्रमदादांकडे बघत होतो आणि विक्रमदादांनी
उत्तर दिलं की हो, आपण जाणारच. आपण सगळेजण ते प्रश्नच विचारू आपल्या स्वतःला आणि आपलं उत्तर सुद्धा तेच असेल की होय, निश्चितच त्या मेंढराला शोधायला आम्ही जाऊ. पहिली गोष्ट आम्ही ह्या शास्त्र भागामध्ये शिकणार आहोत आणि ती ही आहे की जो आमचा स्वर्गीय मेंढपाळ आहे, तो मेंढपाळ हरवलेल्या एका मेंढराला शोधायला जाणारा परमेश्वर आहे. जो आमचा स्वर्गीय मेंढपाळ आहे, त्या मेंढपाळाला त्याच्या कळपातील प्रत्येक मेंढराची सारखीच काळजी आहे. तो कोणाला जास्त काळजी आणि कोणाला कमी काळजी अशा रीतीनं पक्षपात करत नाही, पक्षभेद तो करत नाही. तो पार्शालिटी करणारा देव नाही. जितके महत्त्वाचे त्याच्यासाठी हे 99 मेंढरं आहेत, तितकेच महत्त्वाचं एखादं जे हरवलेलं किंवा भटकलेलं मेंढरू असतं ते परमेश्वरासाठी आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की तुम्ही आणि मी मेंढरू ह्या नात्यानं एखाद्या दिवशी जर कळपातून वाट चुकलो, कळपातून भटकलो, कळपातून हरवलो, कळपाच्या मागे राहिलो, तर आमचा मेंढपाळ आम्हाला शोधायला येणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला एकटं सोडत नाही. तो आम्हाला जाऊ दे, मरू दे, त्याला तिकडं पाहू दे, त्याचं काय होईल त्याचं त्यानं बघून घ्यावं असल्या प्रकारचे हलगर्जीपणाचे विचार तो व्यक्त करत नाही. तुमच्या आणि माझ्या लेकरांबद्दल जर आपण विचार केला, जे आमच्या घरात जन्माला येतात, एखाद दिवशी एखादं लेकरू जर वेळेवर घरात आलेलं नसेल तर आमचा जीव कासावीस होतो. काही क्षण, काही वेळ, काही मिनिटं जर आमचं लेकरू आम्हाला दिसलं नाही तर आम्हाला मोठे प्रश्न पडतात की आमचं लेकरू कुठं आहे. आणि त्या लेकराची काळजी आम्हाला लागते. त्या लेकराला शोधायचा आम्ही प्रयत्न करतो, त्या लेकराबद्दल माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो. कुटुंबातले जे इतर सदस्य आहेत त्यांना आम्ही विचारपूस करतो. जवळपासचे शेजारी पाजारी किंवा त्या लेकराचे मित्रमंडळी जर कोणी असेल तर त्याला फोन लावून आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आणि विचारण्याचा प्रयत्न करतो की अरे माझ्या बाळाला बघितलं का, अरे माझ्या लेकराला बघितलं का. कारण आमच्या अंतःकरणामध्ये त्या पोटच्या गोळ्यासाठी कळकळ असते, प्रीती असते, तीव्र आस्था असते आणि त्याचं काही बरं वाईट होऊ नये ही कळकळ आम्हाला असते. आणि जर असं आहे, तुम्ही आणि मी जे मानव प्राणी, आम्हाला जर एवढी कळकळ आम्ही जन्मी घातलेल्या लेकरांप्रती आहे, तर मग आमच्या सृष्टीचा आणि आम्हा सर्वांचा निर्माण करता देव जो आहे त्याला किती विशेष करून तुमच्या आणि माझ्यासाठी कळकळ असेल प्रियानो, याची कल्पना आम्ही या ठिकाणी करू शकतो. मला तुम्हाला सांगू द्या, आपण सर्वजण मेंढरं आहोत. आपण सर्वजण मेंढरं आहोत. आणि या शास्त्र भागाकडे बघितल्यानंतर, बायबलकडे बघितल्यानंतर, पवित्र शास्त्रातील अध्याय त्याची पानं उलटून बघितल्यानंतर भटकणं साहजिक आहे हे आम्हाला शिकायला मिळतं. देवापासून दूर जाणं म्हणजे भटकणं. प्रभू परमेश्वराच्या कवचातून निसटून या जगाच्या आकर्षणांकडे वेधलं जाणं आणि त्यात गुरफटून वाहवत जाणं म्हणजे हरवलं जाणं आहे, म्हणजे भटकलं जाणं आहे. शैतान आमच्या अवतीभोवती कधी आम्हाला कळपातून काढून मी त्याला भटकवू आणि त्याचं सार्वकालिक नुकसान करू याबद्दलची वाट बघत आहे. आणि तो विविध माध्यमातून या मेंढरांना या कळपातून कायमचं बाहेर काढून त्यांचं कायमचं वाटोळ करण्याच्या प्रयत्नात आहे प्रियानो. विविध माध्यमं तो वापरतो. फोनचा उपयोग तो करू शकतो, इंटरनेटचा उपयोग तो करू शकतो. तुमच्याकडं तुमच्या लेकरांना दिलेले जे सुखसुविधांची साधनं आहेत त्याचा उपयोग तो करू शकतो. या जगामध्ये देवाला जे आवडत नाही अशा गोष्टींचं आकर्षण तुमच्या मध्ये निर्माण करून शैतान तुम्हाला भटकावू शकतो, शैतान तुम्हाला दूर नेऊ शकतो. आज मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्ही जे सुरक्षित असलेले 99 लोक आहेत त्यापैकी आहात की तुम्ही जगाच्या कुठल्या तरी आकर्षणामुळे या भटकलेल्या अवस्थेमध्ये आहात?
प्रियानो, जरी तुम्ही भटकलेल्या अवस्थेमध्ये असाल, मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगू द्या. आमचा देव बाप जो आहे, आमचा स्वर्गीय मेंढपाळ जो आहे, तो तुम्हाला शोधण्यासाठी निघलेला आहे. तो तुम्हाला बघत आहे, तो तुम्हाला शोधत आहे, तो तुम्हाला वापस आणण्यासाठी निघलेला आहे प्रिया. आणि म्हणून निराश होऊ नका. जर आज तुमच्या अंतःकरणाची अवस्था तुम्हाला भटकलेली वाटत आहे, जर आज तुमच्या जीवनाची अवस्था तुम्हाला भटकलेल्यासारखी वाटत असेल, मला तुम्हाला सांगू द्या, मेंढपाळ निघलेला आहे आणि तो तुम्हाला धरून वापस आणणार आहे. तो तुमच्याकडे येऊन तुम्हाला असं उचलून घेऊन वापस मेंढपाळाच्या कळपामध्ये नेणार आहे. आमेन. अतिशय फेमस एक चित्र आहे, तुम्ही ते बघितलेलं असेल. आणि त्या चित्रामध्ये असं दाखवलेलं आहे की एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून एक मेंढरू खाली घसरलेला आहे. आणि हा मेंढपाळ अगदी वरून कशाचा तरी आधार स्वतः घेऊन आपला हात लांब करून त्या मेंढराला उचलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असलेला ते दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर चित्र या आजच्या शास्त्र भागाला व्यक्त करण्यासाठी ते आहे प्रियान. कितीही खोल खाईमध्ये तुम्ही स्वतःला ढकलून दिलेलं असेल, कितीही प्रकारच्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, कितीही खोल दरीमध्ये किंवा खाईमध्ये आपण ढकलल्या गेलेलो आहो असं तुम्हाला वाटत असेल, मला तुम्हाला सांगू द्या, ती सवयीची खाई असू द्या, तुमच्या जगाच्या प्रेमाची खाई ती असू द्या, जगिक वाईटाची ती खाई असू द्या, कुठल्याही प्रकारच्या खाईमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या अंधकारामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या हरवल्या जाण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असा, मेंढपाळ तुम्हाला शोधत आहे. मेंढपाळ तुम्हाला शोधत आहे. आमेन. आपण जोरानं म्हणूया, देवाची स्तुती असो. पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक लोकांची उदाहरणं आहेत जी भटकली. पेत्र भटकला, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला वापस धरून त्याच्या मागे येण्यास सांगितलेलं आहे. दावीद त्याच्या जीवनामध्ये एका अतिशय मोठ्या पातकामध्ये गुरफटून भटकला, परंतु देवबापानं त्याला सोडलं नाही. नाथान संदेश त्याच्याकडे पाठवलं, त्याला समजून सांगितलं की अरे बाबा, तू भटकलेला आहेस, तू महाभयंकर पातकं करत आहेस, तू दुष्ट बनलेला आहेस, तू शासनास पात्र बनलेला आहेस. दाविदा, तुला परत फिरणं गरजेचं आहे. आणि दाविदानं पश्चाताप केला आणि तो परत फिरला. परमेश्वरानं त्याला सोडलं नाही, मेंढपाळानं त्याला सोडलं नाही, मेंढपाळानं त्याचं ते मेंढरू वापस धरून आणलेलं आहे. आमेन. इस्रायल राष्ट्र या मेंढरांप्रमाणे वारंवार परमेश्वरापासून दूर गेलं, भटकलेल्या अवस्थेमध्ये गेलं, हरवलेल्या स्थितीमध्ये गेलं, परंतु देवबापाने त्यांना सोडलं नाही. देवबापानं वारंवार त्यांच्याकडे जाऊन त्यांना परत आणलेलं आहे. शासन केलं नाही का? केलं. फटके दिले नाही का? दिले. त्यांना कचाट्यात टाकलं नाही का? टाकलं. त्यांची अक्कल जाग्यावर येण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी केल्या नाही का? केल्या. परंतु त्या मेंढरांना त्यानं सोडून दिलेलं नाही. आमेन. तो तुम्हाला आणि मला सोडत नाही प्रियानो. आज तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असा, लक्षामध्ये ठेवा, तुमचा आणि माझा देव जो स्वर्गीय मेंढपाळ आहे, तो तुम्हाला आणि मला सोडत नाही. तो आम्हाला शोधायला येतो. तो आम्हाला शोधायला येतो. कुठल्याही अंधारात तुम्ही असा, कुठेही हरवलेले असा, कुठेही भटकलेले असा, तो आम्हाला शोधायला येतो. आमेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्ष देणार आहोत, परंतु त्या गोष्टीकडे वळण्याआधी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की तुमच्या नातेवाईकांमध्ये कदाचित भटकलेले लोक असतील, देवापासून दूर गेलेले असतील. मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, या नवीन वर्षामध्ये त्या भटकलेल्यांना देवाच्या मंदिराकडे आणण्याचा ध्यास तुम्ही घ्या. देवाच्या मंदिराकडं, देवाकडं त्यांची पाय वळतील याबद्दलची काळजी घ्या. कदाचित तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुम्हाला जगामध्ये आणि शैतानाच्या गुरफट्यामध्ये अडकलेले दिसतील. त्यांच्या कानामध्ये येशूचे शब्द ओता, त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचं वचन घाला, त्यांच्या मनामध्ये देवाची प्रीती ओता आणि देवाकडे त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करा. कारण जो उत्तम मेंढपाळ आहे, त्या उत्तम मेंढपाळाचे आम्ही अनुयायी आहोत. आणि जसं आमचा मेंढपाळ करतो तसं तुम्ही आणि मी सुद्धा केलं पाहिजे. त्यांना प्रीती द्यावी लागेल,
त्यांना क्षमा करावी लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल, त्यांना देवाच्या प्रीतीबद्दलची आठवण करून द्यावी लागेल. ज्यांना माहीत नाही त्यांना नव्यानं समजावून सांगावं लागेल. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या आणि मंडळी या नात्यानं आणि प्रांत ह्या नात्यानं आम्ही हरवलेल्यांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, मी हरवलेले शोधावयास आलेलो आहे. आणि त्या येशूची अनुयायी म्हणून या पृथ्वीच्या पाठीवर जीवन जगत असताना तुम्ही आणि मी आमच्या जीवनाचं उद्दिष्ट ते बनवणार आहोत की त्या हरवलेल्यांना आम्ही कसंही करून देवाकडे परत घेऊन येऊ. दुसऱ्या गोष्टीकडं आपण वळूया. दुसरी गोष्ट काय म्हटलेली आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे, ज्याच्याकडं कदाचित आम्ही जास्त लक्ष देणार नाही, परंतु ती अतिशय महत्त्वाची आहे. ती गोष्ट काय, त्याकडे लक्ष द्या. आपण एकाबद्दल विचार केला, जे हरवलेलं आहे त्याच्याबद्दल विचार केला, परंतु जे 99 असतात त्यांच्याबद्दल काय? त्यांच्याबद्दल काय? या ठिकाणी त्या 99 लोकांबद्दल सुद्धा मेंढपाळ काहीतरी सांगत आहे, काहीतरी बोलत आहे. काय म्हणतो ते त्याच्याकडं लक्ष देऊया. तो म्हणतो, त्यातून एखादे भटकले तर तो 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास जाणार नाही काय? हे 99 तो एका ठिकाणी सोडतो, हे 99 तो डोंगरावरती सोडतो, तो त्यांना सोडण्याचं निवडतो असं म्हटलेलं आहे त्या एकासाठी. मग या 99 लोकांबद्दल त्याला कळकळ नाही काय? तशातली बाब नाही. या 99 लोकांपैकी अजून एखादं भरकटलं तर कसं, असा तो विचार करत नाही काय? निश्चित अर्थानं करतो. परंतु ह्या 99 लोकांना सोडण्यामागे त्याचा उद्देश काय आहे हे लक्षामध्ये आपण घेऊया. तो कसं सोडतो हे आम्ही समजावून घेऊया. आमचे लहाने बंधू त्यांनी सुद्धा या मेंढपाळाबद्दल उपदेश केला आणि ते त्याचा अभ्यास करत असताना त्यांनी मला मागच्या आठवड्यात सांगितलं की दादा, मी याचा अभ्यास करत असताना मला असं शिकायला मिळालं की हे जे मेंढपाळ लोक असतात हे काही एकटे नसतात, हे काही एकटे नसतात. आणि जेव्हा ते मेंढरं ते एका जागी ठेवतात तेव्हा ते बरेच लोक असतात, एकापेक्षा जास्त लोक असतात. आणि त्यांच्या अवतीभोवती जेव्हा त्यांना सोडायचं असतं त्यांच्या अवतीभोवती एक बारीक जाळी लावलेली असते. तुम्हाला आणि मला आमच्या डोळ्याने सहज ती जाळी दिसणार नाही, परंतु ती जाळी त्यांच्या अवतीभोवती लावलेली असते. आणि त्या जाळीच्या आतमध्ये हे मेंढरं असतात आणि त्या मेंढरांसंती हे दुसरे मेंढपाळ सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या चारही बाजूनं झोपलेले असतात. त्यांच्या चारही बाजूनं ते त्यांची रखवाली करत असतात. आणि जो प्रमुख मेंढपाळ असतो तो दाराजवळ त्यांच्या झोपत असतो. जो प्रमुख मेंढपाळ आहे तो दाराजवळ झोपतो. त्याचं चित्र आपल्याला योहान शुभवर्तमानामध्ये अतिशय सुंदर रीतीनं दाखवलेलं आहे. का ह्या 99 लोकांना तो सोडतो ते समजून घेण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःकडं आज बघावं लागेल. तुम्ही आणि मी जे मंडळीचे लोक आहोत, ख्रिस्तामध्ये स्थिरावलेले लोक आहोत, ख्रिस्तामध्ये ठाम झालेले लोक आहोत, ख्रिस्तामध्ये रुजलेले लोक आहोत, त्यांच्याबद्दल देवबाप विश्वास व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल देवबाप खात्री घेतो, त्यांच्याबद्दल देवबाप शाश्वती घेतो की हे माझे चांगले, हे माझ्या संती एकनिष्ठ असणारे, हे माझे निवडलेले लोक आहेत, हे स्वतः आता भटकून जाणार नाहीत. मी एकाला शोधायला गेल्यानंतर हे स्वतः भटकणार नाहीत याची शाश्वती त्याला आहे, त्याची गॅरंटी त्याला आहे. आज तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि म्हणा की आज प्रभू परमेश्वर माझी गॅरंटी घेईल का? तुमच्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये जे विचार येतात आणि जातात त्या विचारांबद्दल प्रश्न विचारा की माझ्या या विचारांच्या आधारे, माझ्या या मनाच्या अवस्थांच्या आधारे प्रभू परमेश्वर माझी खात्री घेईल का? मी भटकणार नाही, मी ठाम राहील, मी स्थिर राहील असं देव माझ्याबद्दल बोलू शकतो का? तुमच्या आणि माझ्याकडून त्या स्थैर्याची अपेक्षा देवबापाला आहे.
तुमच्या आणि माझ्याकडून त्या ठाम असण्याची अपेक्षा प्रभू परमेश्वराला आहे. तुमच्या आणि माझ्याकडून त्या स्थिर राहून न भटकण्याची शाश्वती प्रभू परमेश्वराला अपेक्षित आहे. प्रियानो, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवबापानं वडीलधारे लोक ठेवलेले आहेत. तुमच्या आणि माझ्यामध्ये पाळक लोक ठेवलेले आहेत. या पाळक लोकांचं आणि या वडीलधाऱ्यांचं काम सुद्धा आहे की मेंढपाळ एकाला शोधायला गेलेला असताना या कळपाचं योग्य रीतीनं रक्षण करणे. तुमच्यापैकी जे पांढरे केस झालेले लोक आहेत, तुमची ही जबाबदारी आहे. तुमच्यापैकी जे वडीलधारे लोक आहेत, तुमची ही जबाबदारी आहे. तुमच्यापैकी ख्रिस्ता संगती एकनिष्ठ राहून त्याच्यामध्ये मिळवलेले जे लोक आहेत, तुमची ही जबाबदारी आहे की आम्ही तर स्थिर राहायचं, परंतु आमच्या अवतीभोवती जी इतर मेंढरं आहेत त्या मेंढरांना भटकू द्यायचं नाही, त्या मेंढरांना हरवू द्यायचं नाही. कारण मेंढपाळ एकाला शोधायला गेलेला आहे आणि तो त्याला घेऊन परत येणार आहे. तोवर आम्ही स्थिर राहायचं आहे. आम्ही भटकून चालणार नाही, आम्ही हलून चालणार नाही, आम्ही गडबड करून चालणार नाही, आम्ही गोंधळ घालून चालणार नाही. आज तुमच्याबद्दल प्रभू काय शाश्वती घेतो, काय गॅरंटी घेतो? तुम्हाला स्थिर म्हणतो का प्रभू? तुम्ही स्थिर आहात, तुम्ही डगमगणार नाही, तुम्ही कचरणार नाही, तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही भटकणार नाही, तुम्ही पळून जाणार नाही, ही खात्री प्रभू परमेश्वर तुमच्याबद्दल घेतो का? हा दुसरा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आणि मी जे मंडळीचे घटक आहोत, प्रियानो, आज आपल्या अवतीभोवती बघा बरेच मेंढरं या ठिकाणी आज उपस्थित नाही. जे 65च्या वरती आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न नाही. जे 10च्या खाली आहेत त्यांनी आज या ठिकाणी उपस्थित राहू नये ही सरकारची इच्छा आहे, गव्हर्नमेंटची इच्छा आहे, सुरक्षेच्या कारणास्तव, देवाची स्तुती असो. परंतु आज वयाच्या आत असताना सुद्धा, या ठिकाणी भरपूर जागा असताना सुद्धा जाणीवपूर्वकरित्या जे दूर राहिलेले आहेत त्यांना सबळ करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. त्यांच्या कानामध्ये ज्ञान ओतण्याची जी गरज आहे ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांना उत्तेजन देण्याची, त्यांचे पाय मंदिराकडे वळवण्याची जबाबदारी आमची आहे. तुमची मित्रमंडळी आज जर या ठिकाणी नसेल तर चर्च सुटल्यानंतर त्यांना फोन करा, त्यांना विचारा. तुम्हाला कोणीतरी दिसलं नसेल, त्यांची जर भेट घेता येत असेल तर भेट घ्या, विचारा त्यांना काय अडचण तुमची आहे. तुम्ही आज चर्चमध्ये दिसले नाही, तुम्ही भक्ती मंदिरामध्ये दिसले नाही, काय समस्या आहे काय, तुमची काय अडचण आहे काय, त्यांच्या संती प्रार्थना करा. या पुढच्या वर्षामध्ये मला तुम्हाला सांगू द्या, मी तर तुमच्या वैयक्तिकरित्या भेटी घेण्याचा प्रयत्न करणारच आहे, परंतु आपल्या संती हे 3 पाळक लोक आता तुमच्या वारंवार भेटी घेणार आहेत. मी एकटाच नाही, त्यांना आम्ही दर महिन्याला आपल्या मंडळीचे वेगळे वेगळे भाग त्यांना वाटून देणार आहोत. आणि त्या वाटलेल्या भागामध्ये ज्या पाळकाकडे तुमचा भाग असणार आहे ते महिन्यातून कमीत कमी 4 भेटी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमेन. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की तुम्ही आणि मी देवाच्या संगती अधिक खंबीर कसं होऊ शकू, अधिक मजबूत कसं होऊ शकू, अधिक स्थिर कसं होऊ शकू. देवाच्या संगतीची आमची एकनिष्ठता जी आहे ती अधिक जबरदस्त आम्ही कशी करू शकू, हा त्याच्या मागचा असणारा उद्देश आहे. तुम्ही तयार आहात? तुम्हाला आवडेल का? तुमच्याकडं पाळक लोकांनी येऊन भेट दिलेले. हॅलो, तुम्हाला प्रश्न विचारत आहे मी, तुम्हाला आवडेल काय? जी ऑनलाईन आम्हाला बघत आहेत, तुमची जर इच्छा असेल की आम्हाला तुम्ही फोन करावा किंवा आम्हाला तुम्ही व्हिडिओ कॉल करावा. आमच्याकडे 4 पाळक लोक आहेत, अजून काही तयार होत आहेत, काही ग्रॅज्युएशन होण्याच्या बेतात आहेत, अजून इथंच कसे काय आहेत मला माहीत नाही, परंतु लवकरच ग्रॅज्युएट होतील, त्यांचा उपयोग आपण करणार आहे. काही रिटायर्ड पाळक लोक या ठिकाणी आहेत. आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू शकतो आणि प्रभूमध्ये तुम्हाला स्थिर राहण्यासाठी तुमच्या संगती प्रार्थना करू शकतो, तुमच्या संगती वचनातून बोलू शकतो, तुम्हाला दिलासा देऊ शकतो, तुमचं मन हलकं होण्यासाठी आम्ही सहाय्य तुम्हाला करू शकतो. प्रिय, म्हणून आम्हाला सांगण्यास कचरू नका. आमच्यापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता आणि आम्ही निश्चित तुम्हाला संपर्क साधून प्रार्थना करण्याचा निश्चित प्रयत्न आम्ही करू शकतो. मागच्या आठवड्यात रेव्हरंड दामले पाळक साहेबांनी आमच्या काकांना फोन केला
आणि आमचे काका मुंबईला असतात आणि त्यांच्या संगती संभाषण सुरू असताना आमचे काका म्हणाले की आमचे भाचे त्या ठिकाणी आहेत का ऑफिसमध्ये. मी ऑफिसमध्येच होतो आणि पाळक साहेबांनी माझ्याकडे फोन आणून दिला आणि म्हटले हे तुमचे काका बोलतात, घ्या त्यांच्या संगती बोला. आणि मी त्यांच्या संगती बोलू लागलो आणि ते म्हणाले की आज माझा मन फार आनंदी आहे. म्हटलं काय झालं काका. ते म्हटले की आज मला कसं तरी होत होतं, मला चक्कर येत होती, मला बरं वाटत नव्हतं आणि मला असं वाटत होतं की कोणीतरी मला फोन करावा, कोणीतरी माझ्या संगती प्रार्थना करावी. आणि दामले पाळक साहेबांचा मला फोन आला, मला खूप आनंद झाला, मला हलकं वाटत आहे, मला चांगलं वाटत आहे आणि आम्ही ते तुमच्यासाठी करण्यास तयार आहोत प्रियानो. आणि म्हणून आम्हाला आठवण करून द्या, तुमची काय अडचण असेल आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला तुम्हाला देवाच्या लोक म्हणून तुमची खंबीरता वाढवण्यास निश्चित आवडेल, तुम्हाला उत्तेजन देण्यास निश्चित आवडेल, तुम्हाला सहाय्य करण्यास आम्हाला निश्चित आवडेल. दोन गोष्टी आम्ही बघितल्या. पहिली गोष्ट, एखादं जर हरवलं तर त्याला शोधायला देवबाप जातो. दुसरी गोष्ट, 99 जे हरवलेले नाहीत, जे भटकलेले नाहीत, त्यांच्या एकनिष्ठतेबद्दल देवबाप खात्री घेतो. त्यांच्या न हरवण्याच्या वृत्तीबद्दल देवबाप खात्री घेतो. त्यांना ठाम राहण्याबद्दल देवबाप व्यवस्था करतो. तिसरी या ठिकाणी गोष्ट या शास्त्र भागामधून आम्हाला शिकायला मिळते, ती काय आहे ते बघा. 13वं वचन काय म्हणतं बघा. कदाचित ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करेल असे मी तुम्हास खचित सांगतो. पुन्हा वाचतो तो भाग मी. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आपण आहोत. मत्तई 18:13. कदाचित ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करेल असे मी तुम्हास खचित सांगतो. जेव्हा प्रभू परमेश्वर या 99 लोकांबद्दल खात्री घेतो, विश्वास बाळगतो, शाश्वती बाळगतो आणि ह्या एका हरवलेल्याला शोधायला तो जातो आणि शोधायला गेल्यानंतर त्याला जेव्हा ते सापडतं त्यावेळेस तो आनंद करतो असं म्हटलेलं आहे. आमेन. जोरानं म्हणूया आमेन. देवबापाला जेव्हा हे हरवलेलं मेंढरू सापडतं त्यावेळेस आनंद केला जातो. आपण जर शुभवर्तमानांमध्ये पुढे गेलो आणि लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय काढला तर त्या ठिकाणी याचं वर्णन अधिक सखोलरित्या करण्यात आलेलं आहे. लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 15व्या अध्यायातील 5वं वचन असं म्हणतं, ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. नीट लक्षात घ्या, देवबापाला किती आनंद होतो जेव्हा एखादं त्याच्यापासून दूर गेलेलं लेकरू परत येतं, तेव्हा त्याला किती आनंद होतो त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. काय म्हणतोय तो, ते सापडल्यावर तो ते आनंदानं खांद्यावर घेतो. ते कुठे लोळत होतं, ते गटारीत होतं का, ते मळीन आहे का, त्याच्याजवळ घाण वास येतो का, याच्याबद्दल तो कल्पना करत नाही, त्याच्याबद्दल तो काळजी करत बसत नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ते सापडल्यावर त्याला एवढा आनंद होतो की ते मेंढरू उचलून घेऊन तो आपल्या खांद्यावर घेतो. आमेन. ते मेंढरू उचलून घेऊन तो आपल्या खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास बोलवून त्यास म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. एकटाच आनंद तो करत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना तो बोलवतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणतो, अहो या, माझं हरवलेलं जे मेंढरू होतं ते सापडलेलं आहे, मला आनंद झालेला आहे, तुम्ही या आणि तुम्ही सुद्धा माझ्या संगती आनंद करा. आमेन. ते आहे मेंढपाळ, तो आहे मेंढपाळ. परंतु त्याबद्दल या ठिकाणी देवबाप एक अजून समीकरण आपल्या समोर मांडतो, एक अजून महत्वाची गोष्ट आम्हाला सांगतो. देवबाप जो आमचा स्वर्गीय मेंढपाळ आहे तो त्याच्याबद्दल काहीतरी अजून सखोल आम्हाला या वचनामध्ये सांगतो. 7व्या वचनात लूक 15:7, त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. प्रियानं, तुम्ही लक्षामध्ये घ्या की जेव्हा तुम्ही परत येता, जेव्हा हे हरवलेलं मेंढरू सापडतं, तेव्हा हे जे शेजारी पाजारी आहेत
मेंढपाळ बोलत असणारा हे कोण आहेत? हे स्वर्गामधले देवदूत, स्वर्गामध्ये देव आणि त्याचे संगती असणारे जे दूत आहेत, त्या सर्व मिळून ते लोक त्या ठिकाणी उत्सव करतात. देवाची पार्टी त्या ठिकाणी सुरू होते. देवाच्या स्वर्गामध्ये जयोत्सव होतो, त्या ठिकाणी सेलिब्रेशन होतं, उत्सव होतो. का? कारण हरवलेलं सापडलेलं आहे. आमेन, आमेन. देवाला आनंद होतो जेव्हा त्याला हरवलेलं मेंढरू सापडतं. जेव्हा त्यानं केलेल्या प्रयत्नांना यश येतं तेव्हा देव बापाला आनंद होतो. त्यानं जाऊन या मेंढराला शोधण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत, खस्ता खालेले आहेत, कदाचित त्या अंधारामध्ये चाचपडत असताना, आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत असताना मोठमोठे संकट त्याच्या समोर येत असतील, परंतु तो घाबरत नाही. त्या मेंढराला शोधल्याशिवाय तो राहत नाही. आणि मला तुम्हाला आनंदाची बाब मी सांगू द्या, तुम्हाला आणि मला शोधल्याशिवाय तो सोडत नाही. आणि तुम्हाला आणि मला शोधल्यानंतर त्याला आनंद होतो. तो आपल्या खांद्यावर घेतो, आपल्या अवतीभोवतीच्यांना बोलवतो आणि स्वर्गामध्ये आनंद केला जातो. मला माहीत नाही तुमच्या तारणाचे काय तुम्हाला अनुभव आहेत, परंतु जेव्हा केव्हा तुमचं तारण झालं असेल, जेव्हा केव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं असेल, जेव्हा केव्हा तुम्ही पश्चाताप करता प्रियानो, जेव्हा केव्हा आपल्या आध्यात्मिकतेच्या भटकलेल्या अवस्थेतून आपण परत येतो, देवाकडे वळतो, तेव्हा देवाच्या स्वर्गामध्ये आनंद केला जातो. आमेन. तो आनंद करतो, तो आनंद करतो. आणि शेवटची 4थी बाब आपण या वचनामधून बघूया काय आहे. ती 14व्या वचनात सांगितलेली आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 14 वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. असं म्हणतं, तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. या ठिकाणी देव जो मेंढपाळ आहे त्याची इच्छा सांगितलेली आहे. देवाची इच्छा आहे की या पृथ्वीच्या पाठीवर असणाऱ्या एकाही मेंढराचा नाश होऊ नये, एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये, एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये. आणि तो नाश होऊ नये म्हणून आमचं स्वर्गीय पिता, आमचं प्रिय मेंढपाळ त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवतो. कधी कधी शैतानाच्या पापमय विळख्यामध्ये आम्ही असे गुरफटलेले असतो की त्या ठिकाणी आमच्याबद्दल किंमत मोजून द्यावी लागते. आणि आमच्याबद्दल किंमत मोजून देण्यासाठी तो त्याच्या पुत्राचं रक्त सांडतो, त्याच्या पुत्राचा जीव देतो, त्याच्या पुत्राचं बलिदान करतो, जेणेकरून तुमचा आणि माझा नाश होऊ नये, एकाचाही नाश होऊ नये. म्हणून त्यानं त्याचा पुत्र पाठवला, प्रभू येशू ख्रिस्त. तुमच्या स्वतःच्या छातीवर हात ठेवा माझ्या संती आणि म्हणा, माझा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. सर्वजण म्हणूया, छातीवर हात ठेवू आपल्या स्वतःच्या, सर्वजण म्हणूया, म्हणा माझ्या संती, लाजू नका, म्हणा माझा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. जोरानं म्हणा, माझा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. आता हात असे करा, म्हणा माझ्या कुटुंबाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. माझ्या कुटुंबाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. आता हात लांब करा, या जगातील एकाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. या जगातील एकाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये आम्ही आमचे डोळे उघडे ठेवणार आहोत, आमचे अंतकर्ण उघडे ठेवणार आहोत. आम्ही स्वतः देवासंती नीट आहोत, एकनिष्ठ आहोत याची खात्री आम्ही करून घेणार आहोत. आणि आमच्या ओळखीमधील, आमच्या संबंधामध्ये जे कोणी भटकलेलं असेल, जे कोणी हरवलेलं असेल, त्याच्यापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता आम्ही सांगणार आहोत. जे सापडलेले आहेत, जे स्थिर आहेत, त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही झटणार आहोत. आणि जसजसे नवीन लोक देवाच्या राज्यामध्ये येतील आपण आनंद करणार आहोत. आणि देवाची इच्छा कोणाचाच कधीच नाश होऊ नये याचं आम्ही स्मरण ठेवणार आहोत. आमेन. प्रभू करो आणि या गोष्टींमध्ये आम्हाला अधिक आणि अधिक सखोल घेऊन जाऊ, या उद्दिष्टांप्रती समर्पित राहण्यास देव आपल्यास सहाय्य करो. देव आप तुम्हाला आशीर्वाद.